तर अर्थातच योगेश मात्र दाखवतोय कुठेतरी मात्र डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका आलाय. मनगडाचा वापर, बॉटम हँडचा वापर, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. समीकरण बदलतंय. 11 चेंडू मध्ये आता 9ची गरज आहे. अकरा मध्ये 9ची गरज आहे. योगेशने मात्र स्वतःच्या संघाला करून दिले कम बॅक. सेमीफिनाले 2. इथे मात्र करण करतोय चुकी. कुठेतरी लाईन नाही तर मध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. चला ध्रुव 11 संघासाठी बक्षीस आपण पाहतोय. बाबू शेट्टी सरांच्या माध्यमातून आपण पाहिला. मिस्टर प्रेम मोरेने मात्र घेतलाय का हा झेल. कॅच ऑफ द डे झालाय का. कॅच ऑफ द डे झालाय का. चला पहिला आपण पाहतोय कोणत्याही पद्धतीची इजा झाली नाहीये ना. चला पाणी घेऊन जायचंय. चला अंपायरने थर्ड सॉफ्ट सिग्नल सांगायचं. पंच सॉफ्ट सिग्नल गरजेचं आहे विकेटचा बदल. अंपायर रिव्ह्यू आहे सर. फक्त वारंवार 6वा कॉल आहे. चला अर्थातच पंच आपल्या मार्कवरती जाऊन डिसिजन देतील. परंतु प्रेम मोरे अशाच मोठ्या मोठ्या कॅचसाठी ओळखला जातो. अनेक रील आपण त्याच्या व्हायरल पाहिल्यात. प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतो. प्रेम मोरे धडधड 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 आपण दोन्ही खेम्यामध्ये पाहतोय. हृदयाचे ठोके मात्र दोन्ही खेम्यामध्ये पाडलेत. पंच जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मार्कवरती जाणार नाही तिथपर्यंत मात्र चर्चासत्र बाहेर उदाहरण आलंय की मात्र फलंदाज बाद आहे की नाही. आणि याच पंच दर्शवतायत कॅच ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रेम मोरे. आपण पाहिलं तर समीकरणाचा विचार केला 6 गडी बाद झाल्यात. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये अजूनही 9ची गरज आहे. आणि करण ठाकूरने केलंय कमबॅक. त्याचं मात्र मोठं कारण मिस्टर प्रेम मोरे. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतो. अजून एक बक्षीस आपण पाहतोय ध्रुव 11 संघासाठी. शेट्टी साहेबांकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर ध्रुव 11 संघ विजयी होतोय. तर बक्षिसांचा भडीमार आपण पाहिला शेट्टी साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. आणि असं एकमेव कारण आहे की आपलं प्रोत्साहन वाढावं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. करण ठाकूरने केलाय कमबॅक.